निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। भगवंताचं श्रीकृष्ण म्हणून नामकरण झालं आणि पुढे अनंत काळासाठी अनंत भक्तांसाठी एक हरिनाम मिळालं। श्रीकृष्ण या नामामध्ये चैतन्य आहे, उत्साह, ऊर्जा, प्रेरणा ओसंडून वाहते आहे। अर्थातच कारण ते नाम तितकं मधुर आणि प्रेमळ आहे गोरक्ष। श्रीकृष्णाने बालरूपात नामधारण केलं आणि पुढे गोकुळात श्रीकृष्ण श्रीकृष्ण असा जाप प्रत्येकाच्या मुखी राहिला। सगळ्यांनाच श्रीकृष्णाच्या बाललीला पाहायला मिळणार होत्या। गुरुदेव, भगवान श्रीकृष्णांबरोबर माझी झालेली ती भेट आजही माझ्या स्मरणात आहे। श्रीकृष्णांचं म्हणजे माधवाचं ते झालेलं दर्शन, त्यांच्या मधुर वाणीतून ऐकलेले ते शब्द आजही माझ्या स्मरणात आहेत। ज्या भगवान श्रीकृष्णांनी भगवत गीता सांगितली त्यांचं स्वरूप हे अद्भुत आहे, यात शंकाच नाही गोरक्ष। इथल्या लोकांना आता श्रीकृष्ण चरित्राची गोडी निर्माण झाली आहे। आपला उद्देश सफल होताना दिसतो आहे। गुरुदेव, आपल्या मुखातून त्यांना श्रीकृष्ण चरित्र ऐकायला मिळतंय, ही त्यांच्यासाठी पर्वणीच आहे। गोरक्ष, मनुष्याच्या मनामध्ये असलेला अज्ञानाचा अंधकार दूर करून त्याला प्रकाशाकडे घेऊन जाणं हेच आपलं उद्देश आहे। गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त 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 जय जय दत्त 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 दत्त। नाना, तुम्ही कुठे होता इतके दिवस? काय सांगू श्रीपाद, गावी गेलो होतो, पण आता आहात ना इकडेच? वय पण सांगता येत नाही। असं काय बोलताय तुम्ही? कालच श्रीपादने तुमची आठवण काढली होती। खरं सांगू का, मॅच तुला भेटायला येणार होतो, काय बी ठीक चाललं नाही आमचं। वेळ मिळेल तसं तुम्ही घरी येऊन जा। वय बरं, चला आता येतो आम्ही। गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। अरे नाना, फार रया झाली रे तुझी, काय झालं काय? आणि मी म्हणते गावाला इतकं दिवस होतं काय? तिकडं गेलो आणि समजा होत्याचं नव्हतं झालं बघा। आता श्रीपादच वाचवी नाम असणे। आणि कशाला जायचंय त्या शिरपातकडं? आणि त्यो काय करणार आहे? मनुष्याच्या आयुष्यावर अनेक भौतिक, दैविक आणि आदिदैविक गोष्टी परिणाम करत असतात। बाळा, तुझं बोलणं ऐकून धन्य झालो बघा।
माई, अण्णा, अहो तुम्ही कधी आलात? हे काय श्रीपादशीच बोलत होतो. श्रीपादशी? पण श्रीपाद तर आमच्या सोबत होता. अहो जावई बापू, श्रीपाद तर कितीतरी वेळ आमच्या सोबत होता. आजोबा, तुम्हाला असं वाटलं ना की मी होतो तर मी होतो. आता हो काय करायचं? आपण काय घाबरतो का काय कोणाला? अहो तसं नवं, परत्यो शिरपाद वाचवल ना त्या नानाला. हे बघ, आपलं काम कोणी केलं या लई मोठ्या मांत्रिकानं. तो श्रीपाद काय करतोय? आता नवनाथ सिद्ध आहेत. या देवभूमीत प्रत्येकाचं कार्य सुरू आहे. परंतु अडबंगी हा एकच नाथ आहे जो लोकांमध्ये आला तर मोठं कार्य सुरू होईल. येऊ का? नाना या ना या. अरे नाना, वरती बैस ना. श्रीपाद मोर खालीच बसतो. नाना, तुमच्या शेजारी भाऊ राहतो. त्याने तुमच्यासाठी खड्डा खणला आहे आणि तुम्हाला ठाऊकच नाही. अरे काय म्हणतो श्रीपाद? श्रीपाद बाळा, अरे शांत हो. उद्या मी येतो तुमच्या घरी. आता तुम्ही जा. माझ्या शरीराचा दाह होतोय. गुरुदेव, आपण जरी तिथून निघालो असलो तरीही श्रीकृष्ण चरित्र हे तिथल्या लोकांच्या आयुष्याचा भाग व्हावं असं मला वाटतं. ते त्यांच्यासाठी उत्तम असेल. होय गोरक्ष, श्रीकृष्ण भक्तीचं बीज आपण रोवून आलो आहोत. त्याचा वटवृक्ष व्हावा हीच सदिच्छा. आणि श्रीकृष्ण चरित्र मुळात आहेच असं की ज्याची गोडी प्रत्येकाला लागावी. ज्याची इच्छा असते त्याला अवश्य मार्ग मिळतोच मिळतो. त्यामुळे ज्याला श्रीकृष्णाचा भक्ती मार्ग शोधायचा आहे त्याला अवश्य मार्ग मिळेलच. आणि ज्याला इतर भक्ती मार्ग शोधायचा आहे त्याला तेही स्वातंत्र्य आहेच. श्रीकृष्ण चरित्रातील प्रत्येक प्रसंगातून मनुष्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. एका प्रकारे ते ज्ञानाचं फार मोठं भांडार आहे. अर्थातच गोरक्ष, श्रीकृष्ण चरित्राची हीच विशेषता आहे. आपण त्याला जेवढं समजून घेऊ तेवढं ते खोल होत जातं. गुरुदेव, हाच प्रसंग किती मोठा आहे. श्रीकृष्णांवर प्रथमच राक्षस कुळातील कोणीतरी हल्ला केला होता आणि त्यावेळी बाळकृष्णांनी जे काही केलं त्यामागे एक फार मोठा गर्भित अर्थ दडलेला आहे हे कळतं. आज काय झालंय माझ्या बाळकृष्णाला? दूध का पित नाहीयेस तू? हा, भूक नाही लागली का? काय रे, आता काय झालंय ते तरी सांग मला. कोणावर रागवलायस का तू?
नाही ना मग कृष्णा, आता तू माझ्याकडे आहेस की नाही? मी तुला काही होऊ देणार नाही, कोणीही असू दे. माझं ऐकणार ना तू? दूध पिणार ना? शाण ग माझं बाळ ते. काय झालं कृष्णा, का रडतोयस तू? कृष्णा, माझं ऐकणार नाही का तू? दूध पिणार ना? हा, दूध पिणार ना कृष्णा? गोड ग माझं बाळ. काय झालं ग यशोदा? अगं बघ ना, हा दूधच पित नाहीये. काय करावं काहीच कळत नाहीये ग. अगं भूक नसेल त्याला. अगं असं कसं भूक नसेल? कधी एकदा दूध प्यायला येतो, आता भूक लागायला हवी होती. आणि हा कोण? या आजोळच्या आहेत, मावशीचे. बरं बरं, या बसा ना. नको नको असू दे. बाळ आणि बाळांतिनीला काय होतंय ना ते मला चांगलं समजतं. द्या ना बाळाला, मी घेते. कसा दूध पित नाही ते बघते लबाड. द्या. अहो नाही, नको नको, मी देते त्याला दूध. अहो द्या म्हटलं ना. तुम्ही द्याल ना माझ्याकडे, मग बघा कसं चटकन दूध पिल ते. यशोदा, ती म्हणते तर दे ना, एवढं काय त्यात? अगं खरंच नको, मी देते त्याला दूध. यशोदा, मी बाहेर जाऊन येतो, यायला थोडा उशीर होईल. अहो आज नका ना जाऊ. यशोदा, अगं असं काय करतेस? काम आहे, मला जावंच लागेल. का ठाऊक नाही, पण मला धडधडतंय. आणि हा कृष्णा पण दूध पित नाहीये. अहो तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहोत ना. या कोण? ह्या मावशी आहे. बरं यशोदा, आता या सगळ्या आहेतच, मी येतो जाऊन. कृष्णा, येतो हा. कंसाने पुतनाला गोकुळात पाठवलं, हा प्रसंगच मुळात विचार करायला भाग पाडणारा आहे. होय गुरुदेव, त्यावेळी जी आकाशवाणी झाली त्याने कंसाच्या सगळ्या शक्ती खुंटीत झाल्या होत्या. तो कोणताही विचार न करता बाळकृष्णाला मारू पाहत होता. परंतु श्रीकृष्ण म्हणजे साक्षात परमेश्वर हे त्या कंसाच्या ध्यानातच आलं नाही. भगवंताने श्रीकृष्ण रूपात जेव्हा अवतार घेतला तेव्हा त्या कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडले गेले. श्रीकृष्ण त्यातून सुखरूप बाहेर पडले. यमुनेने स्वतः त्यांना वाट मोकळी करून दिली. आणि अशा भगवंताला जीवे मारण्यासाठी कोणीतरी पाठवणं हा विचारच मुळात आत्मघाती होता. आणि कंसाने तोच केला. यातून कंस स्वतः आपल्या अंताच्या जवळ पोहोचतो आहे हे त्याला समजलं नाही. तो एक एक दुष्कृत्य करतच गेला. त्याने कृष्णाचं बालरूप पाहून त्यांना कमी लेखलं. ते बालरूपात असले तरी साक्षात ते परमशक्ती आहेत
हेही तो विसरला. अगं यशोदा, दे त्याला माझ्याकडे. मी त्याला बाहेर अंगणात नेते आणि खेळवते. हे बघ, हवं तर दूधही पाजते मी त्याला. अगं मी काय परकी आहे का? दे बरं. अहो हे बघ यशोदा, तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. अगं तसं नाही, ह्यांनी सांगितलंय का कृष्णाला एक क्षणभरही नजरेआड करू नकोस. यशोदा, हे बघ, तू तुझी राहिलेली काम कर, बाकी आम्ही आहोतच ना. आणि तशी ती मावशी पण चांगलीच आहे ग. बरं, आम्ही अंगणातच आहो. काय करावं? असं कृष्णाला दुसऱ्याच्या हातात दिलंय आपण. सगळ्या बाहेर अंगणातच आहेत. जास्त विचार नको करायला. अरे लबाडा, कसं त्रास देत होता आईला? हा, बरं झालं तू कृष्णाला इथे घेऊन आलीस. हो ना, नाहीतर आमच्याकडे येत पण नाही. बघितलं ना माझ्याकडे कसा आला आणि किती छान खेळतोय. अगं पण तुम्ही दोघी इथे काय करताय? जा ना घरी. तुम्हाला काही कामं नाही आहेत का? तू सांभाळशील ना पण कृष्णाला? हो, नाहीतर यशोदा आम्हाला ओरडायची. अगं हो, तुम्ही नका काळजी करू, मी अगदी छान सांभाळेन. जा तुम्ही. मग ठीक आहे, येतो आम्ही. तू मारणार कंसाला? हा, मीच तुला मारायला आलीये. आणि कृष्णासाठी ती पुतना म्हणजे केवळ एक क्षुद्र शक्ती होती. हेच आपण मनुष्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत गुरुदेव. संतांना, भगवंतांनी घेतलेल्या अवतारांना ओळखा, त्यांचं कार्य समजून घ्या. परंतु त्यासाठी गुरुचं सानिध्य असणं फार महत्वाचं आहे. कारण केवळ गुरु, सद्गुरु हे आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतात. होय गोरक्षा, आणि गोकुळाष्टमीच्या निमित्ताने आपण त्याचं स्मरण केलं आहे. एका अर्थाने लोकांच्या मनामध्ये श्रीकृष्ण चरित्र आपण रुजवून आलो आहोत. यापुढे लोक श्रीकृष्णाची भक्ती करतील, कोणी कालीची भक्ती करेल, तर कोणी श्री गणेशाची सुद्धा भक्ती करेल. ज्याला जे दैवत प्रिय आहे त्याची तो उपासना करू शकेल, आराधना करू शकेल.